आषाढ दीप अमावस्या 2026, सूर्यग्रहण 2026 दोन्ही एकाच दिवशी. दीप अमावस्या 2026 या 2 तासाच्या राहू काळामध्ये चुकूनही दीपपूजन करू नका. राहू काळ नेमका कधी आहे, कोणते शुभ योग आलेले आहेत, कोणते अशुभ योग आलेले आहेत आणि दीपपूजन म्हणजेच दीपपूजेचा अचूक शुभ मुहूर्त नेमका काय आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. उद्या दीप अमावस्या 2026 12 ऑगस्ट 2026 रोजी बुधवारी आलेली आहे. आपल्या घरातील दिव्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे दीप अमावस्या. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. दीप प्रज्वलित करून घरातील अंधकार दूर करण्याची आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्याची परंपरा आहे. पण यंदाची दीप अमावस्या थोडी वेगळी आहे, कारण याच दिवशी आलेला आहे पूर्ण सूर्यग्रहण. तर सूर्यग्रहण देखील आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी पंचांगात असे काही काळ आणि योग आलेले आहेत, ज्यांची माहिती दीपपूजा करण्यापूर्वी प्रत्येकाला असणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः राहू काळ. तर उद्या हा राहू काळ नेमका किती वाजता आहे, त्याच्या आधी कोणता काळ येतो, त्यानंतर कोणता काळ येतो, उद्या कोणता योग शुभ मानला जातो आणि कोणता योग धार्मिकदृष्ट्या संवेदनशील किंवा अशुभ मानला जातो, आणि सर्वात महत्त्वाचे दीपपूजा नेमकी कोणत्या वेळेमध्ये करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला दीपपूजेसाठी अचूक शुभ वेळ निवडताना कोणती गोष्ट सर्वात आधी तपासायची हे देखील सांगणार आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया दीप अमावस्या कधी सुरू होणार आहे. तर उद्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 या दिवशी अमावस्या तिथी चालू होणार आहे. तर या दिवशी कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार अमावस्या तिथी 12 ऑगस्टच्या पहाटे सुमारे 1:52 सुरू होते आणि रात्री 11:06 पर्यंत राहते. म्हणजेच उद्याचा जवळपास संपूर्ण दिवस अमावस्या तिथी आहे आणि म्हणूनच दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची विधिवत पूजा करण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष आहे. पण मित्रांनो थांबा, आता खरी गोष्ट सुरू होते, कारण उद्या पूजा करायची वेळ आहे. म्हणून दिवे स्वच्छ करून लगेच पूजा सुरू करू नका. पहिले पंचांगातील काळ पहा, कारण उद्या दिवसभरात असे काही काळ आहेत जे शुभ कार्यासाठी म्हणजे दीपपूजनासाठी टाळले जातात आणि यातील सर्वात जास्त चर्चेत असलेला काळ म्हणजे राहू काळ. तसेच या दिवशी आणखीन काही अशुभ योग देखील आलेले आहेत, कारण राहू काळ सुरू होण्याच्या आधीही एक महत्त्वाचा काळ आलेला आहे. तर तो देखील दीपपूजनासाठी हा काळ टाळणे अगदी योग्य होणार आहे. तर तो कोणता काळ आहे, तर तो आहे गुलिक काळ. उद्या गुलिक काळ सकाळी 10:56 ते दुपारी 12:31 पर्यंत आहे. म्हणजे दुपारच्या या संपूर्ण पट्ट्यात विशेष शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर पंचांग पाहणे महत्त्वाचे ठरते. पण आता आणखीन एक काळ बाकी आहे. आणखीन एक अशुभ योग आलेला आहे, तर तो आहे यमगंड काळ. उद्या यमगंड काळ सकाळी 7:44 ते 9:20 पर्यंत आहे. धार्मिक पंचांग परंपरेनुसार यमगंड काळ देखील शुभ कार्याच्या सुरुवातीसाठी टाळला जाणारा काळ मानला जातो. म्हणजेच उद्याच्या दिवसात आपण 3 महत्त्वाचे काळ पाहिले: यमगंड काळ, गुलिक काळ, 10:56 ते 12:31 पर्यंत हे योग आहेत. म्हणजे या काळामध्ये देखील आपण पूजा करणे टाळायचं आहे. मित्रांनो, उद्या दीप अमावस्येच्या दिवशी कोणते योग आलेले आहेत ते जाणून घेऊया. उद्याच्या पंचांगात व्यतिपात योग आहे. दुपारी 3:26 पर्यंत राहतो. त्यानंतर वरियान योग सुरू होतो. व्यतिपात हा पंचांगातील संवेदनशील योग मानला जातो. त्यामुळे उद्या कोणतेही मोठे शुभ कार्य ठरवताना केवळ राहू काळ पाहून थांबू नका. तिथी, नक्षत्र, योग व इतर काळ वेळ देखील पाहणे आवश्यक आहे. मित्रांनो, दीप अमावस्येच्या दिवशी आश्चर्याची गोष्ट म्हणजे उद्या अभिजित मुहूर्ताबद्दलही काळजीपूर्वक विचार करावा लागेल. पंचांगानुसार उद्या दुपारी 12:06 पासून 12:57 पर्यंत असा हा दुमुहूर्त आलेला आहे. तर दुपारच्या आसपास एकीकडे गुलिक काळ, त्यानंतर दुमुहूर्त, अशी वेळेची गुंतागुंत आहे. म्हणून आपण एखाद्या दुसऱ्या शहराची वेळ उचलून महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी लागू करणे योग्य नाही. आपल्या शहराचे पंचांग पाहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आषाढ दीपामावशेच्या दिवशी कोणते शुभ योग आलेले आहेत ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो, याचा अर्थ असा अजिबात नाही की उद्या संपूर्ण दिवस अमावस्येचा हा अशुभ ठरणार आहे किंवा असणार आहे. उलट अमावस्या तिथी स्वतः धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. दीपपूजा, दीपदान, देवाचे नामस्मरण, पितरांचे स्मरण आणि दानधर्म यासाठी हा दिवस श्रद्धेने पाळला जातो. उद्याच्या दिवशी सकाळी 7:59 पर्यंत पुष्प नक्षत्र आहे. त्यानंतर आश्लेषा नक्षत्र सुरू होते. त्यामुळे पूजा, धार्मिक साधना करताना केवळ आज अमावस्या आहे म्हणजे सगळे अशुभ असा विचार करू नका. अमावस्या ही धार्मिक साधना आणि पितृस्मरणासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे. मित्रांनो, आता येतो तो सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न. उद्या सूर्यग्रहण देखील आलेलं आहे आणि दीप अमावस्या देखील आलेली आहे. तर अशा वेळी दीपपूजन करायचं का? दीपपूजा करायची की नाही हा प्रश्न उद्या अनेकांच्या मनामध्ये असेल. तर 12 ऑगस्ट 2026 या दिवशी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. नासाच्या ग्रहण नकाशानुसार ग्रहणाचा मुख्य पट्टा ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन आणि इतर प्रदेशातून जातो. भारत हा त्या दृश्यतेच्या पट्ट्यात नाही. म्हणून भारतामध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी केवळ सूर्यग्रहण आहे म्हणून घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. आणि हे ग्रहण दिसत नसल्यामुळे भारतात त्याचे सूतक पाळायचे की नाही याबाबतही स्थानिक पंचांग आणि आपल्या कुटुंबाची धार्मिक परंपरा पाहणे हे योग्य आहे. म्हणून सूर्यग्रहण आहे म्हणून दीप अमावस्येची पूजा करूच नका असे सरसकट म्हणता येणार नाही. तर मित्रांनो, उद्या दीप अमावस्येच्या दिवशी सर्वात महत्त्वाचा काळ तो म्हणजे राहुकाळ. तर हा राहुकाळ नेमका कधी आलेला आहे? उद्याचा राहुकाळ किती वाजता सुरू होणार आहे, कधी समाप्त होणार आहे? तर पंचांगानुसार उद्या म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12:31 पासून 2:07 राहुकाळ आहे. म्हणजे जवळपास 1 तास 36 मिनिटाचा राहुकाळ. धार्मिक ज्योतिष परंपरेमध्ये राहुकाळ हा शुभ कार्याचा आरंभ करण्यासाठी टाळण्याचा काळ मानला जातो. म्हणून जर तुम्ही दीप अमावस्येची विशेष पूजा करणार असाल तर दुपारी 12:31 ते 2:07 पर्यंत या वेळेत पूजेचा शुभ मुहूर्त टाळणे योग्य मानले जाते. म्हणून आजच्या व्हिडिओचा मुख्य मुद्दा आपण सुरुवातीलाच लक्षात ठेवूया. 12:31 ते 2:07 पर्यंत राहुकाळ ही वेळ लक्षात ठेवा. या काळामध्ये दीपपूजन करणे टाळा. माझा सल्ला असा असेल, पूजा करण्यापूर्वी आपल्या शहराचा पंचांग पहा. राहुकाळ टाळा. शक्य असल्यास यमगंड, गुलिक काळ आणि दुमुहूर्त देखील टाळा आणि उपलब्ध शुभ वेळेत शांत मनाने दीपपूजा म्हणजेच दीपपूजन करा. विशेषतः दुपारी 12:31 ते 2:07 या राहुकाळामध्ये दीपपूजेचा शुभारंभ करू नका. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. दीपामावस्या 2026 दीपपूजन नेमकं मग कधी करावं? दीपपूजनाचा अचूक शुभ मुहूर्त कधी आहे? मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे आलो आहोत. उद्या दीपामावस्येच्या दिवशी दीपपूजा नेमकी कोणत्या शुभ वेळेमध्ये करावी? आपण आतापर्यंत पाहिले यमगंड काळ, गुलिक काळ, दुमुहूर्त आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे राहुकाळ. तर दुपारी राहुकाळ हा 12:31 ते 2:07 पर्यंत राहुकाळ पूर्णपणे टाळल्यानंतरच आपण दीपपूजेची वेळ पाहणार आहोत. तर पंचांगानुसार उद्या सूर्यास्त म्हणजे संध्याकाळी 6:54 आणि संध्याकाळच्या चौघडियामध्ये लाभ काळ येतो. त्यामुळे उद्या सायंकाळी 5:19 पासून 6:54 पर्यंत दीपपूजा करण्यात ही शुभ वेळ मानली जाते. दीपपूजेची अनुकूल वेळ सायंकाळी 5:19 पासून 6:54 पर्यंत या वेळेत घरातील दिवे प्रज्वलित करून दीपपूजन करू शकता. विशेषतः दीप अमावस्या ही दिव्यांच्या पूजेशी संबंधित असल्यामुळे संध्याकाळी दिवे प्रज्वलित करून पूजा करण्याची पद्धत आपल्या परंपरेमध्ये प्रचलित आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, ही वेळ पंचांगानुसार आहे. तुम्ही महाराष्ट्रातील दुसऱ्या शहरात किंवा गावात राहत असाल तर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या फरकामुळे काही मिनिटाचा फरक इकडे तिकडे पडू शकतो. म्हणून आपल्या ठिकाणचे पंचांग एकदा नक्की तपासा. दीपपूजेसाठी अनुकूल संध्याकाळची सायंकाळची वेळ 5:19 ते 6:54 पर्यंत विशेष लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा
व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.